मी महेश सुरेश विर्रे, ग्रुप ग्रामपंचायत कोलारे सरपंच। आम्ही निवडून आल्यानंतर आम्हाला विकास कामं किंवा तिथं राज्य करणं या गोष्टी करूनच देणार नाही या अशा भाषा बऱ्याचशा विजय हजारे यांनी केल्या। तुम्ही 6 महिनेच या ग्रामपंचायतमध्ये येऊ शकता एवढ्यापर्यंत त्यांचं बोलणं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी आमच्यावर कारवाई करण्याकरता 14(ज)(3) अन्वये माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्जसुद्धा दाखल केला। पण सत्यमेव जयते म्हणून तिथेशी आपण निर्दोष निघालो आणि सदर व्यक्तीला कुठेतरी खाली बघावं लागलं। ती गोष्ट ही पचण्यासारखी नव्हती आणि त्याला केव्हा पचली नाही। दुसरी गोष्ट की आम्ही सर्व सदस्य निवडून आल्यानंतर आम्ही सर्वांनी कमिटमेंट केलं होतं आपल्या परिसरातील सर्व नागरिकांची सर्वात मोठी गैरसोय म्हणजे पाणी, आणि ते पाणी आम्ही तुम्हाला लवकरच तिथेशी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन देऊनच आम्ही सत्ता किंवा आम्ही जे निवडणूक होती ती लढवली होती। निवडून आल्यानंतर सत्तेत बसल्यानंतर लगेचच जे काही तडजोडी जी काही संकल्प मनात होती ती उतरवण्यासाठी ज्या काही गोष्टी करता येतील त्या करून आपण धामोते पाणी योजना याला एक नवीन दिशा दिली। त्यामध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केलं, जनतेला पाणी पोचवण्याचं पंप वगैरे खरेदी झालं, सर्व काम सुरळीत असताना पाणी पोचवलंसुद्धा। हे झाल्यानंतर ती पाईपलाईन चुकीच्या पद्धतीने टाकली आहे म्हणून त्यांनी ती पाईपलाईन काढून टाका, जनतेला पाण्याशिवाय मेल्या पाहिजे हा कुठेतरी त्यांचा ध्यास हा जनतेलासुद्धा पटण्यासारखा नाही आहे आणि कोणालाच पटण्यासारखा नाही कारण पाण्याशिवाय कोणतरी मेले पाहिजे। दुसरी गोष्ट ते अधिकृत अनधिकृत तर सार्वजनिक बांधकाम जे खातं आहे त्यांनी जे काही आम्हाला दंड लावलं ते दंड आपण ग्रामपंचायतमार्फत त्यांना पोचवलं नाही पोचवलं ती नंतरची गोष्ट। पण ज्या नागरिकांनी आपल्याला निवडून दिलं त्या नागरिकांबद्दल त्या नागरिकांचा होणारा नुकसान याबद्दल विचार न करता फक्त सरपंच महेश विर्रे कुठेतरी चांगले कार्य करतं त्यांना टार्गेट करायचं हाच एक त्यांचा ध्येय नेहमीचा असतो। हे झाल्यानंतर प्रत्येक वेळी रस्ते असतील काही कामं असतील त्या कामांमध्ये हे चुकीचं काम आहे हे अशा प्रत्येक ठिकाणी ते काम कसं बरोबर करता येईल हे न सांगता ते काम कसं चुकीचं आहे आणि ते कसं बंद पाडता येईल याचाच विजय हजाऱ्यांनी नेहमी पाठपुरावा घेतला आहे। आणि ही गोष्ट मला नवीन सांगण्याची गरज नाही कारण की चुका काढून ते काम बंद पाडायचं। उदाहरणार्थ आज MGPचं काम चालू आहे पाईपलाईन टाकण्याचं आणि ती पाईपलाईन आणि ती योजना मंजूर करण्यासाठी आम्ही काय प्रयत्न केले तर आमदार साहेबांनी कसं सहकार्य केलं आहे हे मी यापूर्वी सांगितलं आहे। पण ते MGPचं काम चालू असताना ते काम जाणून थांबवणं इथे काम करायचं नाही हे चुकीचं आहे। तर प्रत्येक विभाग आहे त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करा, त्यांनी तक्रार झाल्यानंतर ज्या गोष्टी आहेत पण ते काम करायचं नाही माझ्या वार्डाचं काम आहे माझ्या याचं काम आहे माझं त्याचं काम आहे ते सांगून बंद पाडायचं ही विजय हजारेची प्रत्येक वेळीची भूमिका आहे। आणि श्रेयवादातून कुठेतरी वाद कसे उत्पन्न होतील या गोष्टीकडे नेहमी त्यांचं लक्ष असतं। माझं विजय हजारे व सर्वांना एकच म्हणणं असेल की आपण कॉम्पिटिशन करूया, खूप काय कॉम्पिटिशन करूया पण विकास कामासाठी। आज महेश विर्रे आणि माझे सहकारी मिळून आम्ही जर 2 कामांतर विजय हजारेंनी 4 कामं करावी। आम्ही जर आज मागे 4 कोटी रुपयाची विकास कामाचं उद्घाटन केलं, काल 40 कोटी रुपयाचं काम पब्लिश केलं, याच्यापूर्वी 41 कोटी रुपयाची पाणी योजना नेरळ प्रादेशिक पाणी योजना हे सर्व 5-5, 10-10 कोटी रुपयाचे रस्ते असं त्यांनी आणखी एक 200-400 कोटीची कामं करावी जेणेकरून परिसराचा कुठेतरी विकास होईल। हे जे त्याचं काही दिवसापासून चालू आहे ग्रुपवर जे बिनबुडाचे आरोप करतो आहे भ्रष्टाचार करणं, त्यानंतर तळवे चाटणे, त्यानंतर याच्या बापाचं नाही आहे याचं बघून घेतो, या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत या कुठेतरी उत्तेजन देणाऱ्या गोष्टी आहेत, कुठेतरी वाद घडवून आणणाऱ्या गोष्टी आहेत आणि अशी भूमिका एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याची कधीच नसावी असं माझं मत आहे। सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की आम्हाला त्यांनी डिस्कवर रिसॉर्ट यांची वसुली केली नाही या मुद्द्याबद्दल त्यांचे तळवे चाटतोय अशी वाच्यता केली। ती वाच्यता ही माझ्यापुरती मर्यादित असणं स्वाभाविक आहे सरपंच म्हणून, पण माझ्या सहकारी ज्या माझ्यासोबत सदस्य आहेत त्यांच्याबद्दल करणं, कारण की सरपंच एखाद्या व्यक्तीचा जबाबदार असतो एखाद्या गोष्टीचा जबाबदार असतो त्या सहकाऱ्यांनासुद्धा ते तळवे चाटत आहेत
ते 6 दिवसात त्यांची 6 महिन्यात ते बरखास्त होतील. नको ते सोशल मीडियावर अधिकार नसतानाही बोलणं हे कुठेतरी चुकीचं आहे. कुणालाही राग येईल. आज मला पूर्ण परिसराचा विकास करायचा आहे म्हणून मी शांतपणे सर्व निमूटपणे गिळून घेतो आहे की मला जे माझ्याकडे 2 वर्ष अजून पुढे आहेत ते 2 वर्षामध्ये आणखी कशी विकास कामं करता येईल याकडेच माझं लक्ष आहे आणि याकडेच माझं लक्ष राहणार शेवटपर्यंत. त्यांनी किती माझ्यावर आरोप केले, किती माझ्याविषयी खोटं, किती काय करू दे, कोणते कारस्थान करू दे, पण माझं एकच ध्येय का विकास आणि त्या विकासामध्येच माझं उत्तर आहे. जेवढी विकास कामं होतात तेवढं तो चिडतो आहे आणि चिडून तो नको ते वेगवेगळे आरोप करतो आहे. त्या वेगवेगळ्या आरोपाला आम्ही कुठे बळी जाणार नाही. इथे विभाग आहेत, शासन आहे, कोर्ट आहे, न्याय आहे, न्यायपालिका आहे. जर आम्ही भ्रष्टाचारी आहोत, जर आम्ही एखादं काम चुकीचं करतो ते आम्हाला निर्णय देऊन तिथून बरखास्त करून आम्हाला जी संधी आहे ती नक्कीच तिथून घालवतील आम्हाला. पण याचं हे विधान करणं कितपत योग्य आहे हे मला जनतेला सांगणं काही वेगळं वाटत नाही. मासिक सभेच्या वेळेत जो प्रकार घडला हा प्रकार सगळ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न करणार आहे. कारण की हा प्रकार विजय हजारे यांचा पूर्वनियोजित होता. महिलांनी ज्यावेळेस त्याला प्रतिकार केला त्यावेळेस लगेचच त्यांनी त्याच्या कुटुंबातील 25 ते 30 सदस्य एकत्र गोळा करून त्यांना मारण्यासाठी आम्हाला तिथे पाठवलं, जीवे मारण्यासाठी. त्यांनी घाण शिव्या दिल्या, मारायला लावले. ग्रामपंचायतची सभा चालू असताना या सर्व महिला आणि पुरुषांनी येऊन आम्हाला शिवीगाळ केली, ती सभा बरखास्त करायला लावली. हे विजय हजारेचं काही कारस्थान नाही. आणि आज या ज्या माझ्यासोबत महिला आहेत, माझ्या सहकारी आहेत, यांनी मासिक सभेवर ग्रामसभेवरती बहिष्कार टाकण्याचा ठरवलेला आहे की आम्ही त्या सभेंना जर आम्हाला प्रोटेक्शन नसेल तर आम्ही जाणार नाही. याकरता काल त्या माननीय SP साहेबांकडे जाऊन त्यांनी अर्जसुद्धा दाखल केला आहे की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे. आणि अतुल झेंडे साहेबांसोबत त्यांचं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं ग्रामपंचायतचं पत्र द्या, आम्ही निश्चितच महिलांच्या सुरक्षितेकरता त्यांना आम्ही पोलीस प्रोटेक्शन देऊ. दुसरी गोष्ट पूर्वनियोजित म्हणजे आज एकाच वेळेला एका 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये 25 ते 30 माणसं जमा होतात, 50 माणसं जमा होतात. ही गोष्ट माझ्या लक्षात नाही आली. ही पूर्वनियोजित माझी होती का त्यांची होती? त्याचे आरोप करतात माझ्यावर, ही त्यांचीच पूर्वनियोजित गोष्ट होती. दुसरी गोष्ट आहे का मी जर आज जे आपले पोलीस निरीक्षक ढमाल साहेब आहेत, ढवळे साहेब आहेत, त्यांना लगेचच कॉल केला का साहेब इथं एखादा अनुचित प्रकार घडण्या अगोदर या. ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ 25 ते 30 लोकांनी शिरकाव करून इथल्या महिला सदस्यांना आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात, शिवागाली करतात. तुम्ही कुठेतरी या गोष्टीपासून आम्हाला वाचवा. ते बोलले साहेब आम्ही 5च मिनटं बोलतो. माझे त्या कालावधीमध्ये त्यांना 10 फोन झाले असतील. तुम्ही ढवळे साहेबांना ही गोष्ट विचारू शकता. तुम्ही बोलले का तुम्ही ग्रामपंचायतच्या बाहेर निघू नका, तुम्ही थांबा तिथे, आम्ही येतो आहे. आज ही ग्रामपंचायत चालवताना आम्हाला कुठेतरी विकास कामं करत असताना असुरक्षिततेची भावना म्हणजे आम्ही कुठेतरी आज दबावाखाली आहेत. जरी विकास काम करत 2 मिनटं ग्रुपवर तो वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज टाकतो आहे. त्या पूर्ण ग्रुपवर आणि त्याच्यावर आपण तक्रार केलेली आहे. आणि आम्हाला माननीय पोलीस निरीक्षक धुमाल साहेब यांनी आश्वासन दिलं आहे का तो टाकतो आहे त्याच्यावरही आपण कारवाई करू आणि जे प्रतिक्रिया करतात त्यांच्याही कारवाई करू. कारण की प्रतिक्रिया करणं हे गरजेचं आहे, पण त्याच्या मागचं सत्य जाणून घेणं तेवढंही गरजेचं आहे. आणि माझ्या जनतेला विनंती करून हात जोडून एक अभिवादन आहे की तुम्ही पहिले त्याची शहानिशा करा, त्या शाश्वती करा, त्याची पडताळणी करा, नंतरच त्या गोष्टीला तुम्ही प्रतिक्रिया द्यायची ती द्या. आणि चांगल्या कामाला प्रतिक्रिया द्या जेणेकरून प्रोत्साहन वाढेल. पण एखादं वाईट बोलतो आहे म्हणून त्याला प्रतिक्रिया देणं, त्याचं प्रोत्साहन वाढून कुठेतरी एखादं असंतोषजनक किंवा एखादं वादात्मक वातावरण कुठेतरी घडेल याच्यासाठी टाळा ही माझी एक जनतेला माझी विनंती आहे. महिला जर हेच करायचं असतं तर महिलांनी केव्हाच केलं असतं ना. तो बोलतो माझ्याकडे 3 वर्ष झालं एखाद्या अन्याय घडलेला महिलेप्रमाणे तो तुमच्याकडे आज बाजू ठेवतो आहे का माझ्यावर 3 वर्ष झाला अन्याय करतायत. मग तो आज ती गोष्ट आपल्यासमोर ठेवतो आहे. आज का ठेवतो आहे? कारण की हा जो त्यांनी केलेला जो प्रकार आहे, आज महिलांची केलेली बदनामी, आज त्यांच्यावर केलेले आरोप, आज सरपंच आणि त्याची बॉडी डिस्कवर रिसॉर्ट
या मालकाचे तलवे चाटते, हा मेसेज त्याच्याकडून सोशल मीडियावर येतो आहे. हा कोणती महिला सहन करेल. दुसरी गोष्ट आहे की आत्ताच त्याचा त्या ग्रुपवर मेसेज पडलेला आहे की कोणतरी दत्ताभाऊ यांनी सरपंच आणि महिला यांची सर्वांची आयमाय काढली. मला खूप बरं वाटलं, त्याचं मनापासून आभार. तुम्ही सांगा साहेब का आज तो व्यक्ती प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर हा मेसेज टाकतोय, तो व्यक्ती काय विक्षिप्त विचारसरणीचा व्यक्ती आहे हे तुम्हीच जाणून घ्या आता. आणि जो व्यक्ती बोलतो, मी त्याचं स्टेटस बघाल जरा तुम्ही, किती भडकाऊ स्टेटस ठेवतो आहे, किती भडकाऊ मेसेजेस टाकतो आहे ग्रुपवर. पण तरीसुद्धा आम्ही शांत संयमाने घेतो आहे ना. आम्हाला नको, आम्हाला विकास पाहिजे. आमच्या जनतेने, माझ्या जनतेने जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे का महेश विर्ले हा व्यक्ती सुसंस्कृत असून, सुशिक्षित असून तो विकासाकडेच लक्ष देईल, ह्या गोष्टी कुठेतरी बाजूला थांबून आमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करेल, त्या अपेक्षा पूर्ण करण्याचाच आम्ही प्रयत्न करू. त्यांनी जी वाच्यता केली आहे त्याबद्दल त्यांनी तो प्रतिकार केलेला आहे, जो काय झालेला प्रकार आहे तो. आणि दुसरा राहिला विषय कोणती अनधिकृत बिल्डिंग, तर मला 14/3 जिल्हाधिकाऱ्यांनी मला त्याच्यात निर्दोषमुक्त केलं आहे. तर याच्यापेक्षा मला वाटतं जिल्ह्याचे सर्वात मुख्य जिल्हाधिकारीच आहेत आणि त्यांनी मला निर्दोष दिलं आहे. दुसरी गोष्ट का ते बांधकाम अधिकृत आहे अनधिकृत आहे हे विजय हजारे कोणताही तांत्रिक अधिकारी नाही का, कोणता प्रशासन नाही का, कोणता एखादा मस्क्युलस पॉवर नाही का, एखादा व्यक्ती नाही का तो अधिकृत तो एखाद्या आरोप करू शकतो. ते संबंधित प्रशासन तांत्रिक अधिकारी येऊन ठरवतील, तेव्हा ते अधिकृत. आणि या गोष्टीला 3 वर्ष झाली हो. आज 3 वर्षानंतर मी त्याचा राग काढायला जाईल का? ही गोष्ट कुठेतरी पटण्यासारखी आहे का? तुम्हीच सांगा मला. 3 वर्ष तो सांगतोय का अमुक ठेकेदार माझा आहे, त्याचा बिल द्या. आज जवळजवळ 27 लाख रुपये बिल त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या ठेकेदारांचे दिले आपण. मग त्यावेळेस मी हा राग काढू शकत नव्हतो का? त्यावेळेस हा राग काढू शकत होतो ना. हे कुठेतरी दिशाभूल करतोय तो. आणि साहेब माझं ह्या प्रेस कॉन्फरन्स माध्यमातून एक सांगणं आहे की आत्तापर्यंत जे झालं आहे, जे पण झालं आहे, जे चांगलं वाईट झालं आहे ते चांगलं झालं आहे, त्याच्या तोंडातून केव्हाच नाही आलं चांगलं झालं आहे. आपण माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून जो साई मंदिर ते तलवडे ब्रिजचा रस्ता आणला, त्या रस्त्याबद्दल श्रेयवादातून तो कोणीतरी भलत्यानीच आणला, कोणीतरी भलत्यानीच प्रयत्न केले. हे रस्ते चालले ते रस्ते चुकीचे आहेत, हे रस्ते चुकीचे. जे चांगलं काम होतं आहे त्यातून ते चांगलं काम कसं करता येईल, जर तो अनुभवी व्यक्ती आहे, विजय हजारे हा अनुभवी व्यक्ती आहे, माझ्या माहितीनुसार की त्याला अनुभव आहे, 5 वर्ष तरी जास्त आमच्यापासून अनुभव आहे. 5-10 वर्ष तो या ज्या बॉडीचं तो गुणगान गातो आहे, मागच्या बॉडीचं, त्यांच्या विरोधात भरपूर बोलायचा. आणि त्यावेळेस मी ऐकलेली ती गोष्ट अनुभवातून माझा. तर चांगला अनुभव आहे, तर चांगल्या कामासाठी वापर कर. आपल्या परिसराचा विकास होऊ द्या, आपले नागरिक सुखसंपन्न होतील. आज जे आम्ही सर्वांनी मिळून ध्येय ठेवलं आहे की आपल्या परिसरासाठी चांगलं हॉस्पिटल असलं पाहिजे, ॲम्ब्युलन्स असल्या पाहिजे, रस्ते, स्ट्रीट लाईट, पाणी हे होतच आहेत. त्यानंतर काही ऐतिहासिक कामं झाल्या पाहिजेत, सुशोभीकरण झाल्या पाहिजे. या गोष्टीपासून आम्हाला परावर्तित नको करू ना. आमच्याकडे 2 वर्ष आहेत आज. याच्यापुढे जनता जो काही निर्णय घेईल तो सर्वांनी सामोरे त्यांना जाणंच आहे, त्याचा पर्याय नाही. पण आज जे वेळ आहे ते भांडणात कुठेतरी आरोपांच्यात कुठेतरी खोटेनाटे हे गोष्टी करणं हे चुकीचं आहे. एक सरपंच म्हणून मला जे काही तो आज बोलतो आहे ते मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहे ना, की मी चुकीचा किंवा बरोबर म्हणून नाही, मला विकास कामातून परावृत्त व्हायचं नाही म्हणून. पण आज जे महिलांबद्दल बोलला, त्या महिलांनी भाऊ आम्ही जरी बांगड्या भरल्या असल्या तरी आम्ही प्रतिकार करू, कारण की आम्हाला आमच्या गावामध्ये आज नको ते बोलणं ऐकायला भेटतं आहे. आम्हाला प्रतिकार करावाच लागेल, तुम्ही आम्हाला रोखू नका. त्यांनी जे विचारलं असता की आम्ही कुठे भ्रष्टाचार केलं आहे, तर तुम्हाला न्याय आहे ना, पोलीस स्टेशन आहे तिकडे घ्या, मला विचारायचं नाही. मग आज महिलांनी एखादा जर प्रतिकार केला तर आज ओरडून सांगायची काय गरज आहे? तू पण न्याय मागू शकतो ना, तू न्याय मागितला पाहिजे. आज तू पोलीस स्टेशन आहे, न्याय प्रशासन त्यांच्याकडे न्याय माग. म्हणजे याचा अर्थ का ज्याच्यावर येते त्यालाच कळते ना. मग आज जी पण गोष्ट घडलेली आहे त्या गोष्टीचं मी समर्थन किंवा त्याला विरोध करणं ही गोष्ट तुम्हीच जाणून घ्या काय केलं पाहिजे. एक महिला म्हणून जर महिलांना तिथेशी ज्या गोष्टी एक 5-6 महिन्याच्या पूर्वीच्या सभेमध्ये एक अर्ज वाचला, त्या अर्जामध्ये एका अर्जदाराला त्यांनी एकदम अर्वाच्य शिवीगाळ केली. महिलांना कुठेतरी लज्जा उत्पन्न होईल असं
मी त्यांना समजवलं आणि ग्रामसेवकांनी सुद्धा समजवलं की हजारे तुम्ही असे शब्द इथं वापरू नका, पण त्याची आरेरावाची भाषा कधी कमी झाली नाही. आज ग्रामपंचायत ही लोकशाहीतून चालते ना की हुकुमशाहीतून. आणि सरपंच म्हणून ती तशी प्रशासक मुख्य म्हणून जे काय मला करता येईल ते मी करतो आहे. आणि एक हुकुमशाही म्हणून आहे ती तशी लोकशाही प्रशासन आहे. सगळ्या गोष्ट होते ते लोकशाही मार्फत होते. कुणाची हुकुमशाही तिथे चालत नाही. फक्त ओरडून आणि शिव्यागाली करून काही साध्य होत नाही. आणि ते साध्य करण्याचा प्रयत्न करत असेल आणि कुठेतरी ह्या ज्या झालेल्या प्रतिकाराला, ज्या महिलांनी केलेल्या प्रतिकाराला कट कारस्थानाचं रूपांतरण देण्याचा प्रयत्न करून जर नागरिकांची पुन्हा एकदा दिशाभूल करायची जर त्याचा प्रयत्न असेल तर माझी पूर्ण जनतेला विनंती आहे का हा जो व्यक्ती प्रत्येक महिन्यात प्रत्येक वर्षात बदलतो आहे, आज तो माझ्याबद्दल चांगलं बोलतो आहे, उद्या माझ्याबद्दल वाईट बोलतो आहे, याच्यापूर्वी मागच्या बॉडीचा विरोध केल्यानंतर त्यांच्याबद्दल चांगलं बोलायला लागला, याची विचारसरणी कशापर्यंत सीमित आहे हे मला तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगण्याची गरज नाही. तुम्ही समजूनच जाल ती गोष्ट. मी तशी निवडून आलो याचा विरोध वेगळाच, खूप याचा विरोध. दुसरी गोष्ट आहे का ग्रामपंचायतमध्ये कर्जबाजारी, ती ग्रामपंचायत चालवणार नाही, सर्व नवीन आहेत, यांना काही समजणार नाही, हे कसे ग्रामपंचायत पुढे घेऊन जातील, हे कसे विकास करतील, हा खूप मोठा प्रश्न होता त्यांना. आणि खूप खूप गोड गैरसमज होता त्यांचा का हे करूच शकत नाहीत. पण माझे सहकारी जे काय आहेत सर्वच्या सर्व त्या सहकाऱ्यांनी योग्य साथ दिली. तिथले कर्मचारी आहेत आपले खूप मेहनती. मला बाकीच्या ग्रामपंचायतीचं नाव घ्यायचं नाही, बाकीच्या ठिकाणी जवळजवळ 100-125 कर्मचारी आहेत आणि माझ्याकडे फक्त 13 ते 14 कर्मचारी आहेत. त्यातली कारकूनच 4 ते 5 त्यातले कारकून आहेत. फक्त 6 ते 6 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये योग्य पद्धतीने आम्ही ग्रामपंचायत चालवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अशा अडथळे निर्माण करणं हे विजय हजारेसारख्या व्यक्तीला शोभत नाहीत आणि त्यांनी करावे नाहीत. त्यांनी विकास कामं करावी, जनता त्याची साथ देईल. दुसरी गोष्ट आहे की एखादा अर्ज वाचल्यानंतर उदाहरणार्थ त्याचाच अर्ज ज्या दिवशी मासिक सभा सुरू झाली त्या दिवशी वास्तुशिल्प या सोसायटीचा अर्ज वाचण्यात आला. त्या अर्जामध्ये फक्त अर्ज, त्याच्यामध्ये एकही कागदपत्र नाही आहे. तर मी बोललो कागदपत्राची पूर्तता करण्यात यावी आणि आपण तसं त्या सोसायटी ज्यांनी अर्ज केला त्यांना कळवलं होतं. 3 महिने झाले त्यांना जर कनेक्शन हवे तर त्यांनी 100% ते अर्ज आणि अथवा त्या कागदपत्रांनी कळवायला पाहिजे होतं. त्यांनी कळवलं नाही. पण त्यात आम्ही त्यांच्याकडे काय डिमांड केले, काय केलं, हे चुकीचं वाक्य प्रचार काढणं हे खूप चुकीचं आहे. त्यात सर्वांना राग येईलच आणि महेश उरले सर्व नसतील का राग सहन करून विकास कामाकडे लक्ष देतील. कुठेतरी प्रत्येकाची सहन करण्याची सीमा आहे आणि त्या सीमेच्या पलीकडे गेल्यानंतर त्याला विरोध होणार आणि तो विरोध सहन करण्याची प्रत्येकाने तयारी ठेवावी. नाहीतर मग तुम्ही विरोध करूच नका त्या गोष्टीला. की कोल्हारे ग्रामपंचायत ही खूप वेगळी ग्रामपंचायत आहे. याच्यामध्ये नेरळ विकास प्राधिकरण, MMRD क्षेत्र आणि ग्रामपंचायत अशा 3 ठिकाणी वेगवेगळ्या मंजुरीकरता प्रस्ताव सादर करावे लागतात. आता हे जे अनधिकृत कामं झालेली आहेत हे आम्ही सत्तेत बसण्यापूर्वीच त्यांना NOC दिलेले आहेत. पण आता त्यांनीच टाकलेलं आहे 4-5 दिवसापूर्वी एक मेसेज टाकलेला आहे की 18 जुलै 2016 प्रमाणे तुम्ही कर आकारणी करण्यास प्राप्त आहेत, ती अधिकृत असू दे अनधिकृत असू दे, तुम्ही कर आकारणी करूनच घ्या जेणेकरून ग्रामपंचायत टॅक्स बुडणार नाही. आता सांगतोय हाच की कर आकारणी करून घ्या आणि तुम्ही खतपाणी पण घालतो हाच. म्हणजे याचं नक्की त्याला तोंडं किती आहेत ते मला सांगण्याची गरज आहे. त्या ग्रुपवर सर्व दिसते सर्व गोष्ट. दुसरी गोष्ट आहे का मी अजूनपर्यंत कुणाला बांधकाम परवानगी नाही दिलेली. माझ्या ग्रामपंचायतीमध्ये 3 वेगवेगळे क्षेत्र असल्या कारणाने कोणता क्षेत्र कोणत्या विभागाकडे कोणत्या प्राधिकरणाकडे हे मला अजूनपर्यंत कोणत्याही विभागाने कळवलेलं नाही. त्यामुळे जर योग्य असेल त्या विभागाकडून तुम्ही परवानगी घ्या, त्यानंतरच तुम्ही बांधकाम करा असं मी दाखला दिला तर पुढं वावगं नसावं. प्रत्येक सभेमध्ये आता त्यांनी आत्ताच्याच जी त्याची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की मी CCTVची मागणी केली, पण ऑलरेडी आपण CCTVमध्ये आहेत. म्हणजे तो किती खोटा बोलतोय हे त्याच्याच तोंडातून सांगतोय का मी व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी केली. तर त्याच्याकडे ती व्हिडिओ रेकॉर्डिंग आली कुठून? जर व्हिडिओ रेकॉर्डिंग हा विषयच नव्हता
तर मग ती व्हिडिओ रेकॉर्डिंग कुठे आली? म्हणजे आपली प्रत्येक सभा ही व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्येच होते, तरीसुद्धा सांगतो आहे की सरपंच महेश विर्ले व्हिडिओ रेकॉर्डिंगला विरोध करतात. दुसरी गोष्ट आहे की अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालत आहेत असा त्याचा आरोप आहे. पण अनधिकृत बांधकामे ही पूर्वीपासूनच झालेली आहेत. त्यांनी 4-5 दिवसापूर्वी मेसेज टाकलेला आहे की जे कोणते अधिकृत अनधिकृत कोणते बांधकाम असू द्या त्यांना 18 जुलै 2016 प्रमाणे कर आकारणी करण्यास सरपंचांना सक्तीचं आहे. म्हणजे अशा दोन तोंडी भूमिका का ठेवतोय, नागरिकांची दिशाभूल का करतोय, याचं मला उत्तर सापडत आणि सापडणार नाही. कारण की त्या व्यक्तीची मी कधीच पारख करू शकलो नाही. ज्यावेळेस माझ्यावर त्यांनी 14(ज)(3) अन्वये अर्ज केला आणि मी त्यातून निर्दोष निघालो, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की माझी चुकी झाली, मला माफ करा. जे काही त्याचा सख्खा भाऊ चंद्रकांत रामचंद्र हजारे याचं नेरळ एस टी स्टँडवर रस्त्यावर अतिक्रमण आहे आणि त्या अतिक्रमणाच्या बांधकामावर शिक्कासुद्धा आहे, अशा स्वरूपाची तक्रार सोमनाथ गणपती उर्ले यांनी त्यांच्याकडे टाकली. तर तो सोमनाथ गणपती उर्लेला कुठेतरी रिक्वेस्ट करून ती तक्रार मागे घ्यावी यासाठी त्यांनी माझ्याकडे विनवणी केली. मी एकच विचाराने चालतो की विकास झाला पाहिजे. मी त्याला सांगितलं की तू विकासाची भूमिका ठेव, आम्ही सर्व लोक विकासप्रिय आहेत, आम्ही ती केस मागे घेण्याची सोमनाथ उर्ले यांना विनंती करू आणि आम्ही तसं केलंसुद्धा. पण याच्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेस त्याला सहकार्य केलं नाही असं नाही केलं. त्यांनी जे जे सांगितलं, जे चुकीचं आहे, योग्य आहे, ज्याच्यातून जे मार्ग निघेल आपण केलं. आणि आज अचानक त्याची 3 वर्षानंतर भूमिका बदलणं, 3-3.5 वर्षानंतर, हे कुठं माझ्याही कळण्यासारखं नाही, मलाही समजत नाही याची भूमिका का बदलली. त्याच्या प्रत्येक आरोपाला त्यांनी जे जे आरोप केले माझ्यावर, ते एकूण एक आरोप त्याच्या तो तोंडाने बोलतो आहे. ते त्यांनी पुराव्या सहित कुठे सिद्ध करायला, कुठे कोर्टात कधी तक्रार केली नाही आहे. त्याच्यामुळे फक्त ना फक्त माझी बदनामी करण्याचा त्याचा डाव आहे, जेणेकरून कुठेतरी विकास कामं आहेत त्यांना त्याच्यापासून मला परावर्तित करणं, त्याच्यापासून मला डायव्हर्ट करणं, कुठे माझा वेळ खर्च होईल त्याच्यामागे, त्या गोष्टीचा तो विचार करतो आहे. आणि तरी पण तुम्हाला सांगतो की मी त्या गोष्टीला कधी बळी पडणार नाही. त्यांनी किती तो शिव्यागाळी करतो तुमच्याबद्दल, असं डायरेक्ट बोलतो, तुम्ही त्याचा हे बोलत त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मला न्यायपालिका आहे, मला पोलीस प्रशासन, मी कायदेशीर अर्जसुद्धा दिला SP साहेबांकडे आणि आपल्या पोलीस स्टेशनला, नेरळ पोलीस स्टेशनला, की माझी सोशल मीडियावर विनाकारण कोणतेही बिनबुडाचे आरोप, कोणतेही काही त्याच्याकडे पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप करून माझी बदनामी करतो आहे. या बदनामी करण्याचं कारण असं आहे की आज या 3 वर्षामध्ये जो विकास झाला आहे तो विकास कदाचित या 40 वर्षापूर्वी नव्हता. 40 वर्षापूर्वी इथे काय परिस्थिती होती, ती परिस्थिती सर्व जनतेने अनुभवलेली आहे आणि ती परिस्थिती आज बदलली आणि प्रत्येक जनसामान्याच्या मनामध्ये महेश विर्ले सरपंच, कार्यसम्राट सरपंच हा नाव येतं आहे. त्याच्यामुळे त्याच्या मनाला कुठेतरी बोचतं येतं कायम. एक साधारणतः विजय हजारे यांच्यावर आक्रमक आम्ही का झालो? कारण प्रत्येक सभेमध्ये वरचढ भाषा करून बोलणे, महिलांच्या स्त्री मनाला लज्जास्पद वाटेल अशा शब्दांचा उच्चार करणे, वारंवार सांगून देखील ते ऐकत नव्हते. मग एखादी महिला पुरुषावर का आक्रमक होते? कारण कुठेतरी त्यांची सहन करण्याची शक्ती संपलेली असते आणि मग ती आपली स्त्री शक्ती दाखवण्याचा प्रकार करते. तसाच प्रकार त्या दिवशी घडला. आमचे प्रत्येक मीटिंगमध्ये, मासिक मीटिंगमध्ये विजय हजारे एक ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, पण प्रत्येक अर्जावरून कुठे ना कुठे ते काही ना काही तडजोड करून आमच्यावर आरोप करतात आणि ग्रुपवर सुद्धा असे उलटे सुलटे मेसेज टाकून एखाद्या बिल्डर करून तुम्ही पैसे घेऊन खाताय, त्यांची लाच खाता किंवा तुम्ही त्यांची तलवे चाटा, असे अपशब्द महिलांवर ते आरोप करतात. तसेच आमचे इतर सदस्य आहेत त्यांच्यावर सुद्धा ते वेगवेगळ्या त्यांचं नाव खराब करण्यासाठी ग्रुपवर वेगवेगळ्या प्रकारचे असे घाणेरडे आरोप करून पूर्ण ग्रुपवर मेसेज टाकून त्यांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आम्ही सहन करू शकत नाही. म्हणून आम्हाला जे त्यांच्या विरोधात योग्य वाटलं तो निर्णय आम्ही घेतला. त्या दिवशी असं एक अर्ज घेतला आपल्या रिसॉर्टचं, डिस्कवरचं रिसॉर्टचं एक ते पाणीपट्टीचा अर्ज होता. त्याच्यावरून त्यावेळेस तुम्ही त्यांची लाच खाता आणि त्यांची तलवे चाटता म्हणून तुम्ही त्यांच्याकडनं वसूल करत नाही, याच्यावरून आमच्या महिलांना खूप राग आला म्हणून आम्ही त्याच्यावर चप्पल उचलण्यापर्यंत प्रतिकार केला.